हाय गाईज, गुड मॉर्निंग. हा ब्लॉग माझ्या बड्डेच्या आदल्या दिवशीच आहे, कारण की 2 दिवस नेटवर्क इश्यू असल्यामुळं मला अपलोड करता आला नाही. त्यानंतर मी आणि दिदी चाललो होतो कुमार पॅसिफिकला. इथं आल्यानंतर दिदीने सगळ्यात आधी तिची आवडती गोष्ट म्हणजे प्लॅन्ट बघायला चालू केलं. ते त्यानंतर जे काम होतं ते करायला आम्ही युस्टामध्ये आलतो. मग दिदीने दिदीची शॉपिंग चालू केली होती. मी तर काय शॉपिंग करणार नव्हते, कारण की माझा अजिबात मूड नव्हता. त्यानंतर दिदीने म्हणली की आपल्याला परत जुडिओमध्येही जायचं, कारण की दिदीला जुडिओचंही कलेक्शन बघायचं होतं. त्यामध्ये आम्ही आमच्यासाठी न शॉपिंग करता दीदीने दाजींसाठी केली. त्यामध्ये क्यूटचं बाळी मला दिसलं होतं. त्याच्यानंतर शॉपिंग डन करून आम्ही दोघे घरी यायला निघालेलो. रस्त्यामध्ये मी विचारत होते की तू कुठं फिरायला झाली, बट मला दीदीने न सांगता सरळ आम्ही भिजत घरी आलो. केलेली आयनिंग सगळी वायाला गेली होती माझी. त्यानंतर मग काय, घरी येऊन मी जरा फ्रेश झाले आणि संध्याकाळी मग मी ठरवलं थोडंसं स्किन केअर करायचं. त्यामध्ये सगळ्यात फर्स्ट मी माझ्या फेसवरचे हेअर रिमूव्ह करायला घेतलेले. ते रिमूव्ह केल्यानंतर मी माझा फेसवॉश केला होता. त्यानंतर मी परत स्टीम घेऊन मग स्क्रब करायला घेतलं होतं. हा स्क्रब न्यू होता जो मी ट्राय करत होते. फर्स्ट टाइम मी हिमालयाचं प्रोडक्ट ट्राय करत होते, ज्यामध्ये हात मस्त होतं. पण मी स्क्रब करता मध्ये खाली घालते, कारण की मला प्राची गिफ्ट द्यायला आली होती, जे मला इतकं आवडलं होतं की काय सांगायला नको, कारण की तिने माझ्या आवडीची गोष्ट दिली होती, ते म्हणजे कान. त्यानंतर मग मी माझ्या स्किन केअरवर परत फोकस करताना मी माझा डे10 पॅक लावून घेतला होता. त्यानंतर डे10 पॅकचाही टायमर संपला होता, मी जो क्लीन करून घेतलेला. आणि संध्याकाळी सगळे अचानक सरप्राईज द्यायला माझ्या समोर येऊन बसले होते, जसं अनु, सिद्धी. मग त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र माझं केक कटिंग केलं आणि मी तर फार खुश होते. आता उद्याचा दिवस कसा जाईल हे नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेल. ओके, बाय.